मित्रांनो नमस्कार. मित्रांनो एका शेतकऱ्याने आपल्या लेकीचं लग्न आपल्याच शेतात लावल्याची घटना नुकतीच दौंड तालुक्यात घडलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे, की लग्न कुठे लावावं? मुलाचं असेल, मुलीचं असेल. आता मुलीचं लग्न असेल तर ते आपल्या दारात लावावं आणि वऱ्हाडाला तिथे घेऊन यावं किंवा लग्न हे देवळात किंवा मंदिरात लावावं किंवा लग्न हे गोशाळेत लावावं. आता ह्या तिन्ही ठिकाणी लग्न लावायची प्रथा मोडीत निघालेली आहे. त्याचं कारण काय आहे हे आपण नंतर पाहूया. परंतु आपल्या आईला आणि वडिलांना दिलेलं वचन ह्या शेतकऱ्याने पूर्ण केलेलं आहे आणि ह्या शेतकऱ्याचं नाव संजय थोरात आहे आणि ते आपल्या दौंड तालुक्यातील खुटबाव आणि संगम या परिसरातील आहे. आता ह्या संजय थोरात यांची कन्या ही इंटेरियर डिझायनर आहे आणि त्यांनी जो जावई निवडलेला आहे थोरात कुटुंबियांनी म्हणजे प्रीती हिचे मिस्टर ते प्रदीप वायकर हे शासकीय अधिकारी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील. आता आपल्या इथं जी प्रथा परंपरा रूढ झाली आहे ती चुकीची आहे. म्हणजे मंगल कार्यालय भाड्याने घेणे, लॉन भाड्याने घेणे, डेस्टिनेशन वेडिंग किंवा रिसॉर्टवर जाऊन राहणे, 1-2 दिवसाचा विवाह समारंभ आयोजित करणे, मग ते नाच, गाणे, त्याच्यानंतर मेहंदी, त्याच्यानंतर साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम, पारंपरिक पद्धतीने विवाह लावणे, होम असेल, 7 फेरे असतील, त्याच्यानंतर अ, मंगलाष्टका असतील आणि प्रत्यक्ष म्हणजे पाहुण्यांसमोर फक्त लग्न लागलंय अशा पद्धतीचं कामकाज करून पाहुण्यांचं स्वागत करायचं. हार, पुष्पगुच्छ, त्यांनी दिलेल्या भेटी, जे काय आहे ते स्वीकारायचं आणि मग तिथे विविध चमचमीत खाद्यपदार्थांचा पाहुण्यांना आस्वाद घेऊ द्यायचा आणि अशा पद्धतीने काही लाख रुपयांचा किंवा काही कोटी रुपयांचा चुराडा करायचा. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या घटना ह्या म्हणजे केवळ इव्हेंट झालेल्या आहेत. म्हणजे नवरा-नवरींनी चांगले उत्तम-उत्तम कपडे परिधान करायचे, मेहंदी काढायची, बूट लापवायचा, सतत कपडे बदलायचे आणि केशभूषा, वेशभूषा ह्याच्यामध्ये फोटो, व्हिडिओ शूटिंग, ते व्हिडिओ मिक्सिंग, ड्रोनने शूटिंग हे सगळं चाललेलं आहे. ह्या सगळ्या झगमगाटाला बाजूला सारून आणि आपल्या आई-वडिलांची आणि आपल्या शेतजमीन म्हणजे काळ्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतात मंडप घालून आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न हे संजय थोरात यांनी आपल्या घरात, आपल्या दारात, शेतात लावून एक चांगला असा आदर्श समाजापुढे उभा केलेला आहे. आता भीमा व मुळा-मुठा नद्यांच्या संगमावरील शेतामध्ये हा जो विवाह पार पडला, या विवाहाला वऱ्हाडी मंडळींनी चांगलीच गर्दी केली होती आणि ह्या शेतात लग्न लावण्यासाठी श्री संजय थोरात यांनी 2 महिने स्वतःची जमीन पडीक ठेवली होती. त्यानंतर जमिनीचे बांध काढण्यात आले, जमिनीचं सपाटीकरण केलं गेलं, शेतामध्ये मंडप टाकण्यात आला. व्यासपीठावर ह्या कन्येचे म्हणजे मुलीचे प्रीती हिचे आजोबा, दिवंगत आजोबा, वाळकी गावचे माजी सरपंच किसनराव थोरात व आजी, या मुलीच्या आजी शेवंताबाई यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आणि त्यांनी बंधन घातलं होतं की विवाह समारंभ हा वेळेवरच लागणार आहे आणि अगदी वेळेवरच तो विवाह समारंभ म्हणजे मंगलाष्टका पार पडल्या. आता पूर्वी विवाह समारंभ हे घरापुढे पार पडले जायचे. शेतजमिनी मोकळ्या केल्या जायच्या आणि साधारण 90 ते 2000 पर्यंत, इसवी सन 2000 पर्यंत ही चांगली प्रथा होती. मंगल कार्यालय, लॉन वगैरे हे सगळ्या प्रथा, चुकीच्या प्रथा नंतर आल्या आणि हा एक मोठा धंदा सुरू झाला. लोकांनी चांगल्या जमिनी ह्या मंगल कार्यालय, रिसॉर्ट आणि लॉनपायी वाया घालवल्या. तथापि संजय थोरात यांनी आपल्या कन्येचं लग्न आपल्या शेतात लावून फार मोठी परंपरा पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांचं नक्कीच अभिनंदन करायला हवं. तर हे आपले संगम येथील शेतकरी संजय थोरात, त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्या आईवडिलांनी जी चांगली इच्छा व्यक्त केली, त्यांचेही आपण आशीर्वाद घेऊया. आणि हे जे नवीन वधूवर आहेत, सौका प्रीती आणि आपले चिरंजीव प्रदीप वायकर यांनाही शुभेच्छा देऊया. आणि अशा
अशा पद्धतीचं जे चांगलं काम आहे त्याचं आपण कौतुक करायला हवं. एकुलत्या एका लेकीसाठी पिता आपल्या शेतात आपल्या काळ्या आईचा मानसन्मान ठेवत, ज्यांनी जन्म दिला त्या मातापित्यांचा मानसन्मान ठेवत लग्न लावतो आणि आप्तेष्ट त्याला पाठिंबा देतात, समर्थन देतात, लग्नाला हजर राहतात आणि हा सुंदर सोहळा तिथे पार पडतो. हे नक्कीच अनुकरणीय आहे आणि असेच जर सोहळे वधूवरांनी त्यांच्या आईवडिलांनी सामंजस्य दाखवून एकत्रित बसून विचार करून केले तर मंगल कार्यालय असतील, रिसॉर्ट असतील, लॉन असतील, ह्याच्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च, मग ती मंडप सजावट असेल, विद्युत रोषणाई असेल, त्याच्यानंतर महागडे पोशाख असतील, फार मोठ्या जेवणावळी असतील, बँड असेल, घोडा असेल, ऑर्केस्ट्रा असेल, नाच गाणी वाद्यवृंद असेल, ह्याच्यावर होणारे कोट्यवधी रुपये वाचू शकतात, लाखो रुपये वाचू शकतात आणि तेच वाचलेले रुपये वधूवरांच्या पुढील जीवनासाठी आपण बाजूला काढून ठेवू शकतो. त्यांच्या पुढील आयुष्यासाठीची गुंतवणूक म्हणून त्याला एक चांगलं रूप देऊ शकतो असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी अशा कमी खर्चाच्या आणि आपल्या प्रथा, परंपरा, चांगल्या रूढी यांचा मानसन्मान ठेवणाऱ्या गोष्टींना समर्थन द्यायला हवं, त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा अशा गोष्टींचं समर्थन कराल का? आपल्या वाडवडिलांनी ज्या जुन्या प्रथा, परंपरा आपल्याला घालून दिल्यात त्याचं अनुकरण आपण करणार आहोत का? आपल्या सगळ्यांना आठवत असेल की पूर्वी दारातच मंडप घातला जायचा, दारातच लगबगीने सगळ्यांसाठी लापशी असेल, त्याच्यानंतर गुळाचा गरा म्हणजे शिरा असेल, वरण भात असेल, आमटी भात असेल किंवा बुंदी असेल, हे सगळे पदार्थ करून वऱ्हाडींची चांगली खातिरदारी केली जायची आणि बैलगाडीने वऱ्हाडायचं, बैलगाडीने जायचं आणि असे सुंदर सोहळे पार पडायचे. तो काळ आता मागं सरलेला आहे. आता डामडौल, मौज, मजा, मस्ती, ऐट, रुबाब, पैसा, श्रीमंती, त्याच्यानंतर मी किती मोठा, त्याच्यानंतर ईर्ष्या आणि एकमेकाला कमी लेखण्याचे प्रकार, श्रीमंती दाखवून करण्याचे प्रकार सुरू झाले, जे चुकीचे आहेत. जे परंपरा, संस्कृती आणि वधूवरांच्या पुढील जीवनासाठी आशीर्वाद देण्यापेक्षा इतर गोष्टींना प्राधान्य देतात. आपल्याला त्यांचं जीवन पुढचं सुखकर व्हावं म्हणून आशीर्वाद द्यायचा आहे, शुभेच्छा द्यायच्या. त्यामुळे असेच चांगले चांगले संस्कार, परंपरा असणारेच जुने रीतिरिवाज आपण पुन्हा व्यवहारात आणायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि एकुलत्या एका लेकीचं लग्न स्वतःच्या शेतात लावणाऱ्या ह्या संजय थोरात ह्या शेतकऱ्याला तुम्ही शुभेच्छा द्या आणि आपला हा यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट, अभिप्रायाची मी वाट पाहतोय, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.